नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. फारच दुर्दैवी आहे आणि भारताची चिंता वाढवणार आहे. सांगायला अतिशय खेद होतोय की ज्या पद्धतीनं हे युद्ध तिसऱ्यांदा पेटलं आहे, ते युद्ध भारताच्या तेलाच्या संकटामध्ये भर घालणार आहे. कदाचित आत्ताच आपल्या ज्या तेल कंपन्या आहेत, प्रति लिटर 10 ते 12 रुपयाचा जो तोटा सहन करतायत, तो तोटा वाढू शकतो. मला तुम्हाला हे सविस्तर सांगायला हवं की जवळपास हे तिसरं युद्ध पेटल्यात जमा आहे. पहिल्यांदा अर्थातच अमेरिकेनं जेव्हा हल्ला केला, तेव्हा ते पहिलं युद्ध. मधल्या काळामध्ये लेबनॉनवरती इस्रायलनं हल्ले करून ते युद्ध वाढवलं, ते दुसरं युद्ध. आणि आता इराणनं अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं आता जे पेटलं ते तिसरं युद्ध. आणि हे युद्ध हे संपूर्ण जगाची चिंता वाढवणारं आहेच, पण भारताची चिंता वाढवणारं अधिकच आहे. असं दिसतं आहे की या युद्धाची व्याप्ती इतकी मोठी होईल की आपल्याला सद्यस्थितीमध्ये असं दिसतं आहे की तेलाच्या साठ्याच्या पुरवठ्या संदर्भामध्ये खूप सारे प्रयत्न करावे लागतील, राईट? आणि त्यामुळं या युद्धाचे प्रत्येक तपशील समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी केरळमध्ये आहे, पावसाचा आढावा घेतोय. आज सकाळीच मी केरळवरून टेकडी या भागाकडे प्रवास करतोय आणि दिसतं आहे मला की आता युद्ध पुन्हा नव्याने पेटू लागले. आणि त्याचं कारण पण पुन्हा मला असं दिसतं आहे की अमेरिका आहे. कारण अमेरिकेनं जे धोरण आखलं होतं की सगळी नेतृत्वाची फळी संपवायची आणि स्वतःचा ताबा त्याच्यावरती मिळवायचा, ते धोरण फसलं. आणि त्या धोरणाचंच कारण आहे की हे तिसरं युद्ध आता पेटलं. कारण काल इराणच्या अध्यक्षांनी जे कारण इराणमध्ये साधारणपणे 2 पद्धतीची रचना आहे. एक लोकनियुक्त रचना आणि दुसरी धार्मिक रचना. त्या धार्मिक रचनेच्या प्रभाव क्षेत्राखाली IRGC, इराणचं जे दल, संरक्षण दल, वाटेवर तुम्ही काय म्हणा, ते त्यांच्या प्रभावाखाली. त्याचा इतका प्रभाव वाढलाय की लोकनियुक्त असलेल्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची बातमी आली होती, जी नंतर फेटाळली गेली. मला ती शक्यता दिसते आहे की IRGCचा प्रभाव इतका वाढलाय की त्या प्रभावामुळं अमेरिकेची कितीही इच्छा असली तरी आता ते युद्ध इराणला जेव्हा वाटेल तेव्हाच थांबेल असं दिसतंय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे मिस्टर ट्रम्प यांनी मिस्टर बेंजामिन नेतन्याहू यांचे कान उपटले. तुम्हाला काय कळतं की नाही असं ते म्हणाले. का? कारण इस्रायलनी लेबनॉनवरती हल्ला केला आणि त्या युद्धाची व्याप्ती वाढली. ती वाढली आणि लक्षात आलं की इराणने सांगितलं की आता आम्ही ह्या चर्चेतच येणार नाही. आणि मग अमेरिकेच्या मिस्टर ट्रम्प यांच्या लक्षात आलं की आता करायचं काय. मग त्यांनी बेंजामिन नेतन्याहूंना फोन केला आणि एक वाक्य जे फार गाजतं, मी जर नसतो तर तुम्ही जेलमध्ये राहिला असतात. मी ज्या वेळेला इस्रायलला तेल अभिबंध होतो ते शब्दशः खरं होतं. कारण बेंजामिन नेतन्याहू यांची लोकप्रियता पूर्ण घसरलेली होती इस्रायलमध्ये त्यावेळेला. पण नेमका त्याच वेळेला त्या सांगतिक कार्यक्रमावरती हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर मग सगळे राजकीय पक्ष एकत्रित आले आणि बेंजामिन नेतन्याहू यांचा कारभार पुन्हा सुरू झाला. आणि आता तोच धागा मिस्टर ट्रम्प यांनी सांगितला. हे सगळं एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे, पण IRGCचा तिथं वाढलेला प्रभाव हे सगळ्यात मोठं कारण आहे. आत्ताची स्थिती अशी आहे की इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स, IRGC आपण म्हणतो, त्यांनी अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेले कुवेत आणि बहरीनवरती हल्ला चढवलाय. आता तो हल्ला इतका व्यापक आहे की त्यामुळं आता त्याला प्रतिबंध करण्यासाठी कितीही अमेरिका म्हटली की स्वसंरक्षणासाठी करतोय वगैरे, गेल्या 3 दिवसामध्ये जे काही संकेत मिळत आहेत ते संकेत सांगतायत की हे जे युद्धविरामाचे दिवस आहेत त्या युद्धविरामाच्या दिवसाला पूर्णपणे बाजूला सारून ही सगळी कृती सुरू आहे. त्यामुळे तो युद्ध संघर्ष पुन्हा वाढतो आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड, ज्याला सेंटिकॉम आपण म्हणतो, त्यांनी एक्सवरती पोस्ट केली आहे की इराणनं प्रादेशिक देशाच्या दिशेनं अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. सर्व हल्ले अयशस्वी ठरले. कुवेतवर डागलेली 2 क्षेपणास्त्र एकतर लक्ष्यापासून भरकटली किंवा वाटेतच करण्यात आली. बहरीनवर डागलेली 3 क्षेपणास्त्र अमेरिकन आणि बहरीनच्या हवाई संरक्षण प्रणालीनं रोखली. याचा इराणला काही फरक पडत नाही.
स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो जगाचा चोक पॉइंट बनलाय, तो आता या अशा हल्ल्यानंतर पुन्हा तो चोक पॉइंटच राहणार आहे. काही जरी झालं तरी इराण त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जहाजं जाऊच देणार नाही. त्यांचे हल्ले यशस्वी झाले काय आणि नाही झाले काय, त्यामुळे ती जी तेलाची वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबली जाईल. ती वाहतूक सुरळीत होणार नाही आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीला हे नखं लावण्यासारखं आहे. अनफॉर्च्युनेटली तसं घडतं आहे. दुसरीकडं या युद्धाची व्याप्ती आता हे इराणनं केल्यानंतर अमेरिकेनं पण त्याला प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या केशम बेटावरील एका कम्युनिकेशन टॉवरवरती हल्ला केला आहे. अमेरिकन सैनिकांना त्याला आत्मसंरक्षणात केलेला हल्ला असं म्हटलं. या त्या हल्ल्याची दृश्य दिसत आहेत तुम्हाला. आता ही दृश्यच सांगताय की जे काही सुरू आहे ते इतकं व्यापक पातळीवरती चाललंय की आता हे जवळपास तिसरं युद्ध आहे. गेल्या 24 तासातल्या 6-7 अपडेट्स जर आपण बघितल्या तर लक्षात येत आहे की ऑल इज नॉट गुड. एक, इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळावरती जोरदार हल्ले केले. कुठे कुठे केलेत बघा. कुवेत आणि बहरीन मधल्या अमेरिकन लष्करी तळावरती क्षेपणास्त्र आणि ड्रोन असे संयुक्त हल्ले इराणनं केलेत. अमेरिकेनं दावा केला आहे अर्थात की आम्ही त्यांची सगळी जी काही हल्ल्याची प्रणाली होती त्याला हवेतच नष्ट केलं वगैरे वगैरे वगैरे. राईट. अमेरिकेनं इराणी तेलवाहू जहाजावरती हल्ले केले. तिकडे अमेरिकेनं पण प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेनं इराणच्या केशमबेट, गोरुक आणि हॉर्मुझ जवळच्या तेलवाहू जहाजावरती हल्ला केले. इराणनं प्रत्युत्तरादाखल एका जहाजाला मिसाईल अटॅक केला. ट्रम्प यांनी लेबनॉनवरील हल्ल्यानंतर नेतन्याहू यांना फटकारलं. ही मी आत्ताच बातमी सांगितली. इकडे लेबनॉनमध्ये इस्रायलनं आपले हल्ले तीव्र केलेत. काही प्रेक्षकांना असं वाटतं की यांनी निगेटिव्हिटी वाढते. काय निगेटिव्हिटीचा संबंध आहे? वी आर जस्ट रिपोर्टिंग. आणि त्यामुळं आपल्याला तरी किमान आकलन होईल की आपल्या समोरची आव्हानं किती मोठी आहेत. बघा, हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ना. ते कुणा देशाच्या पंतप्रधानाच्या हातात राहिलेत, ना भारताच्या पंतप्रधानाच्या हातात राहिलेत, ना कुणाच्या हातात राहिलेत. हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते जगाच्या अर्थव्यवस्थेला नखं लावतायत आणि त्यामुळे ते समजून घेऊनच पुढची तुम्हाला वाटचाल करावी लागेल, कितीही तुम्हाला ते निगेटिव्ह वाटलं तरी. आत्ताचे 48 मिनिटापूर्वीचे अपडेट्स आहेत. कुवेतच्या लष्करानं सांगितलं की कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झालेत, ज्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालंय. अनेक जण जखमी झाले आहेत. कुवेत न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार जखमीवरती उपचार आहे. जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने सांगितलं की विमानतळावरील उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहेत. तिसरं युद्ध आहे. इराणनं म्हटलं की आम्ही आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत आहोत. कसला आत्मसंरक्षणाचा भाग आहे बघा. भारतातील इराणी दूतावासानं एक व्हिडिओ तयार केलाय, जो एक्सवरती पोस्ट केलाय आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेच्या नौदलाच्या 5व्या फ्लीटच्या मुख्यालयावर आणि हवाई दलावरती आम्ही हल्ले केले आहेत. त्या हल्ल्याची दृश्य आहे. किती तुम्हाला पाहता येतील मला माहित नाही, पण या अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हणजे सेंटकॉमनं एक्सवरती जी पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने केलंय. इराणचं केशम बेट अमेरिकेच्या निशाण्यावरती आहे. का आहे? कारण 1445 चौरस किलोमीटरचं हे जे केशम बेट आहे हे आखाती प्रदेशातलं सर्वात मोठं बेट आहे. एकेकाळी इथं मुक्त व्यापार क्षेत्र आणि पर्यटन स्थळ होतं आणि आता ते इराणचं लष्करी केंद्र बनलेलं आहे. तिथं भूमिगत लष्करी जाळं आहे. केशम बेटाच्या खाली बोगदे आणि मिठाच्या गुहाचं एक मोठं जाळं आहे. तिथं इराणनं किराणी क्षेपणास्त्र प्रणाली आणि वेगवान हल्ला करणाऱ्या बोटी लपवून ठेवल्यात असं अमेरिकेला वाटतंय. या केशम बेटावरती जर तुम्ही नियंत्रण मिळवलं तर मग सागरी मार्गावरच्या नियंत्रणासाठी ते महत्वाचं ठरतं असं अमेरिकेला वाटतंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही इराणनं रोखून धरली आहे. ती खुली करायची असेल तर केशम बेटाचा वापर करून आपण ते करू शकतो असं अमेरिकेला वाटतंय. आणि म्हणून अमेरिका इराण तणावाचं हे जे मुख्य केंद्र आहे ते आता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न अमेरिकेकडनं सुरू झालाय. अर्थात मिस्टर ट्रम्प आणि मिस्टर नेतन्याहू यांच्या दरम्यानच्या ज्या तणावाच्या बातम्या येत आहेत त्या संदर्भामध्ये मात्र हे बघा, ताज्या नुकसानीचे हे फोटोग्राफ्स आहेत. जे तुम्हाला दिसत असतील की त्या फोटोग्राफ्स मध्ये हे ताज्या नुकसानीचे दृश्य दिसत आहेत की किती नुकसान पुन्हा नव्याने होऊ घातलंय. आणि त्या नुकसानीचे हे तपशील जर आपण बघितले तर युद्ध पुन्हा तिसऱ्या युद्धाकडं हे सगळं सुरू आहे असं लक्षात येईल. ज्याला आपण हे जे डिस्ट्रक्शन आहे हे बघा, आता ही ताजी दृश्य येत आहेत. राईट.
तो या ताज्या दृश्यात दिसत आहे की युद्ध पुन्हा पेटलंय. सायबर हल्ल्यामध्ये गाझातील 6 लाख कुटुंबाचा डेटा लीक झाला आहे. अमेरिका इराण संघर्षात तेलाच्या किमती वाढल्यात, त्याची चिंता भारताला करायची. किती वाढल्यात बघा. 1% आजच ज्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती $1.05 वाढल्या आणि आता प्रति बॅरल हा दर $97.5 वरती पोहोचलाय. आणि आजच बातमी आली की भारताच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या अर्थव्यवस्थेला तैवान पाठोपाठ कोरियाने मागं टाकलं. आपला जो 4था नंबर होता तो 4था नंबर आता मागं गेला. शेअर बाजाराच्या संदर्भामध्ये तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि हा खरा भारताला झालेला धोका आहे, जो मला तुम्हाला सांगायचा होता की भारतासमोरचं आव्हान काय आहे. हे जे आव्हान आहे त्या आव्हानामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला या तेलाच्या साठ्याचे जे काही आत्ता आपल्याला आव्हान दिसतंय ते हे आहे की या आव्हानामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला या युद्धाचे मोठे फटके बसतायत. आणि ते फटके जर आपण लवकर शेवटी कोणाच्याच हातात नाही हे मी तुम्हाला सांगितलं. हे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत ही जी अर्थव्यवस्था आपली घायाळ होत चालली आहे, ती घायाळ होणारी अर्थव्यवस्था, तिच्या समोरची आव्हानं अशीच राहतील. कारण आता भारतीय शेअर बाजारामधला जो शेअर बाजाराचा क्वांटम आहे, तो क्वांटम जरी आपल्याला वाढताना दिसला तरी सुद्धा असं दिसतं आहे की या अर्थव्यवस्थेसमोरची ही आव्हानं मोठी आहेत, की ज्या आव्हानाचा सामना आता सगळ्यांनाच करावा लागतोय. तेलाचे दर वाढत जातील. ते वाढल्यानंतर आपल्याला त्या संदर्भामध्ये वाढत्या तेलाच्या दराच्या किमतीचा सामना आपल्याला करावा लागेल. मला तुम्हाला हे सांगायचं होतं आता मी ते करतोय ते सुलभ की मुख्य म्हणजे आपल्याला ह्या जागतिक संकटामध्ये आपली स्वतःची ऊर्जा स्त्रोत जे काही असतील त्याचा वापर मर्यादित स्वरूपामध्ये जो काही आपल्यात उपलब्ध असलेली संसाधन आहेत त्याच्या मदतीनं करायचं. हे आपल्याचं आव्हान आहे. कारण आता हे दिसत नाही की हे इतक्यात संपेल म्हणून. कारण मुळात ट्रस्ट इतका आहे अमेरिका आणि इराणच्या दरम्यान. ट्रस्ट डेफिसिट इतका आहे की त्या ट्रस्ट डेफिसिटमुळं ते युद्ध लवकर संपेल असं दिसत नाही. राईट. आणि आता ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अशा आव्हानाचा सामना करावाच लागणार आहे की जे आपण विचार नव्हता केला की आपल्यासमोर अशा पद्धतीचे आव्हानं येतील की ज्या आव्हानातनं आपल्याला पुढं वाटचाल करत राहावी लागेल. पण त्याला काही पर्याय नाही. आता ही आव्हानं आपल्यासमोर उभा ठाकलेली आहेत. अर्थव्यवस्थेला 2 मोठ्या अर्थव्यवस्थेनं मागं टाकलं. तैवाननं मागं टाकलं आणि आता दक्षिण कोरियाने मागं टाकलं. ते दक्षिण कोरियाचं मागं टाकणं आणि तैवानचं मागं टाकणं ह्याचे अर्थ काय आहेत? तर साधारणपणे जो आपल्या अर्थव्यवस्थेचा क्वांटम आहे त्या अर्थव्यवस्थेच्या क्वांटम मध्ये ही व्यवस्था आता पुढे चाललेल्या आहेत. त्यात चिपचा बाजार आहे. त्या चिपच्या बाजारामुळे पण ही अर्थव्यवस्था पुढे चालली आहे 2. आणि ते भारताला आव्हान देत आहेत. हे खरं भारतासमोरचं आव्हान आहे. आणि त्याचा सामना करत ज्यावेळेला आपला देश पुढे वाटचाल करतो त्यावेळेला ह्या एक्सटर्नल इफेक्टचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फटका बसतोय. आणि हे आव्हान आहे. तेलाच्या किमती हे बघा, मी आता तैवानच्या आकडेवारीत शोधत होतो तर ती आकडेवारी आली माझ्यासमोर. ती मी तुम्हाला सांगतो की तैवान भारताचा शेअर बाजारातला जो वाटा आहे तो कसा घसरलाय. आधी तैवान आणि आता दक्षिण कोरिया कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या जोरावर दोन्ही देशांनी भारताला जागतिक शेअर बाजार क्रमवारीत मागे टाकलंय. भारताची ही पिछेहाट आजची नाहीये. चिप उत्पादन क्षेत्रातील संधी भारतानं दशकभरापूर्वीच गमावली होती. त्या काळात जागतिक दिग्गज कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी तयार होत्या. पण धोरणात्मक संकोच, लालफितशाही आणि निर्णय क्षमतेच्या अभावामुळे एकामागून एक संधी हातातून निसटली. त्याचेच परिणाम आता जागतिक बाजारपेठेमध्ये दिसू लागलेत. जागतिक बाजारपेठेमध्ये आता अमेरिका ही नंबर 1, चीन नंबर 2, जपान नंबर 3, हाँगकाँग 6, नंबर 4, तैवान नंबर 5, दक्षिण कोरिया 6 आणि भारत आता 7व्या क्रमांकावरती पोहोचलाय. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये अमेरिका $70 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. चीन $12 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. जपान $8 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. हाँगकाँग $6 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तैवान $5.3 ट्रिलियन दक्षिण कोरिया 5 आणि भारत हा $4.8 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आणि त्यामुळं तैवान आणि आता दक्षिण कोरिया भारताच्या पुढे गेलेत. हे या युद्धाचे आपल्याला बसलेले फटके आणि गेल्या काही वर्षातल्या आपल्या धोरण सातत्याचा अभाव
त्याचं हे सगळं एकत्रित गणित आहे. याचं असंच विश्लेषण आपल्याला करत राहणं आवश्यक आहे, कारण आपल्याला जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळेला आपली अर्थव्यवस्थाची के वगैरे रिकव्हरी करते का तेही बघावं लागेल. ते कोविडच्या काळात झालं होतं. आपण थांबूया. माझा प्रयत्न आहे की गेल्या 12 वर्षाच्या सरकारच्या धोरणाचा आढावा आम्ही घेतलाच आहे. नीरज हातेकर यांनी उत्तम पद्धतीनं ते सांगितलं आपल्याला की गेल्या काही दिवसामध्ये आपली कशी अर्थव्यवस्था गळाला गेली त्यांच्या मताप्रमाणे. पण हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. चूक घेण्याचा प्रयत्न मी करतोय. तुमच्याकडनं हे करत असताना एकच अपेक्षा करतो, हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारी माहिती मिळेल. थँक्यू. हॅव